पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी यांची महाआघाडी किमान 60 जागा मिळवून सत्ता स्थापन करेल असा दावा कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे। प्रभाग 3 मध्ये तळोजा येथे महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे। यावेळी आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम निवडणुकीमध्ये या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन सेना, समाजवादी पार्टी आणि अन्य मित्रपक्षांची आघाडी साकारलेली आहे आणि या आघाडीच्या प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार हरेश मनोहर केणी, श्री पापा पटेल, सौ चौधरी आणि आमच्या अनुसूचित जमातीतील उमेदवार मंजुळा ताई यांच्या प्रचारासाठी आजची प्रचार फेरी निघालेली आहे। कालच आम्ही मंडळींनी या ठिकाणी या विभागातील प्रचार कार्याचा आढावा घेतला आणि केवळ काही तासांच्या सूचनेनंतर आज तळोजामध्ये आपण बघताय की आघाडीच्या उमेदवारांना अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळतोय। शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन सेनेची ही आघाडी जनतेनं मनोमन स्वीकारल्याचं हे लक्षण आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय। उद्याच्या काळामध्ये या महापालिकेची जी एकंदर आकारणी झालेली आहे, ज्याच्यामध्ये जुन्या पनवेल नगर परिषदेचं क्षेत्र, सिडकोनं विकसित केलेल्या कामोटे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी अशा नवीन विभागाचं क्षेत्र आणि त्याचबरोबर गावांचा 29 गावांचा समावेश असलेलं हे क्षेत्र आहे। आमचा जो संकल्प आहे तो या ग्रामीण भागाला खारघरच्या बरोबरीनं विकसित करण्याचा आणि पनवेल महानगरपालिका एक आदर्श महापालिका म्हणून देशाच्या पातळीवर चमकवण्याचा आदर्श आहे आणि त्या दृष्टीनं आघाडीचे सारे कार्यकर्ते, उमेदवार, नेते अतिशय एकजीवानं या कामाला लागलेले आहेत। जनतेचा उदंड प्रतिसाद असाच ज्या ठिकाणी प्रचाराला जातो त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय। मला विश्वास आहे किमान 60 जागा जिंकून महाआघाडी या पनवेल महानगरपालिकेची सत्ता निश्चितपणानं स्थापन करेल। कसं म्हणतात की आपण महानगरपालिकेला विरोध केला होता, त्याच्यामुळे नैतिक अधिकार या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला उरत नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लढण्याचे, याला उत्तर द्या। मुळात जी मंडळी नैतिक अधिकाराची गोष्ट करते त्यांना नैतिकता हा शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही। सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष, नंतर काँग्रेस, आज भाजप, उद्या काय आहे ते परमेश्वर आणि ते स्वतःच जाणोत। त्याच्यामुळे नैतिक हा शब्द त्यांनी उच्चारणं म्हणजे त्या शब्दाचा अपमान करणं असं आहे। पनवेल नगर परिषदेचा क्रमांक या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो अतिशय महत्त्वाकांक्षी असा स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम आहे, त्या अभियानामध्ये 170व्या स्थानी आलेला आहे। त्याच्यामुळे नैतिकता हा विषय राम ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्या तोंडी आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या तोंडी शोभत नाही असं माझं म्हणणं आहे। बाळाराम पाटील 36 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा पराभव करून पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आणि न भूतो न भविष्यतो असा निर्णय आला। बाळाराम पाटील आपले आमदार झाले, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या आपण होतो हत्तीचं बल कार्यकर्त्यांच्या अंगात आलेलं आहे आणि 100% जशी 7 निवडणुका आपण जिंकून दाखवल्या, ही निवडणूक सुद्धा प्रचंड बहुमतानं निवडून आपला महापौर होणार, उपमहापौर होणार। प्रभाग क्रमांक 3 मधून बऱ्याचशा समस्या आहेत। पाण्याची समस्या आहे, सुसज्ज आरोग्य केंद्राची समस्या आहे, चांगल्या शैक्षणिक दर्जा शाळा आम्हाला द्यायच्या आहे। कारण पंचायत समिती मार्फत आम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्रात निर्णय घेतला की सेमी इंग्लिशचा पहिला हे पंचायत मार्फत आम्ही पनवेलमध्ये राबवला। त्या दृष्टीने आम्ही महानगरपालिकेत एक चांगला दर्जेदार शिक्षण कसा देता येईल या लोकांना, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। या ठिकाणी जे मेट्रो प्रकल्प आहेत, एअरपोर्टचे प्रकल्प आहेत, या ठिकाणी स्थानिक लोकांना कशा प्रकारे नोकरीसाठी प्राधान्य देता येईल आणि या ठिकाणी जी नव्याने वस्ती राहण्यासाठी आली त्या लोकांनाही कशा प्रकारे इथे नोकरीत सामावून घेता येईल, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। सिडकोकडून बऱ्याचशा गोष्टींचा पाठपुरावा करून आम्ही फेज 1 मध्ये कामं केलेली आहेत। रेल्वेचा 34 कोटीचा अंडरपास आम्ही फेज 1 साठी केलेला आहे। तळोजामध्ये बरेचसे कामं आहेत, रस्ते आहेत, तलाव सुशोभीकरण आहेत, बरेचशी कामे आम्ही करण्याचा प्रयत्न करू।